श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णव नरा, अज्ञानतमछेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्त खरा सदैव तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराय श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आधी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामीराज वास करीत, भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामीरत्न लाभले उत्तम. नृपतीही भक्त निस्सीम, स्वामीचरणी चित्त त्याते. तेव्हा कितीएक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राजाधिकारी, एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर, संतोषले तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता, देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळपाधिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्ते झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांनी परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करूनी, कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेपती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्ये, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य खर्चिले तात्यांनी. ऐशे आणि काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हाराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळप्पाते सांगितले. द्रव्येन सर्वेश वशा, चोळप्पाशी झाली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले.
चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने, कृपाळू होऊनी समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्यासी काय म्हणून चलावे. पुढील कथा अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.